नमस्कार। NSP न्यूज सक्सेस पालघर। राज्य फिरते दलात तब्बल 32 वर्षे अविरत सेवा बजावत कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि सेवाभावी वृत्तीचा आदर्श निर्माण करणारे मोखाडा तालुक्यातील ब्राह्मणगावचे सुपुत्र अग्निशामक विमोचक हभ श्री अनंता पांडुरंग मवळे यांनी 31 जुलै 2026 रोजी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली। त्यांच्या प्रदीर्घ सेवेला मानवंदना देण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शनिवारी 15 ऑगस्ट ब्राह्मणगाव येथे मवळे कुटुंबीय, मित्रपरिवार, वारकरी, आप्तेष्ट आणि ब्राह्मणगाव ग्रामस्थांच्या वतीने सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थांच्या सहभागातून प्रभात फेरीने झाली। त्यानंतर वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला। संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती या अभंगातील पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाला उजाळा देत सेवापूर्ती सोहळ्याला सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली। राज्य फिरते दलातील सेवा काळात सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना अनंता मवळे यांनी दाखवलेल्या धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावी वृत्तीचा उपस्थित मान्यवरांनी गौरव केला। त्यांच्या 32 वर्षांच्या सेवा काळातील विविध आठवणी व अनुभवांना यावेळी उजाळा देण्यात आला। सामाजिक बांधिलकी आणि ग्रामस्थांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचाही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उल्लेख केला। यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार हभ हिरामण बाबा कोरडे, हभ बाळूबाबा जाधव, हभ प्रभाकर महाराज वारघणे, सेवानिवृत्त सुभेदार भास्कर राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, मोखाडा पोलीस ठाणे, व्यंगचित्रकार राजेंद्र महाराज कटीलकर, शिक्षक प्रभाकर मवळे, सरपंच अनंता मवळे, पोलीस पाटील गोपाळ मवळे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रमोद मवळे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर भुसारा यांच्यासह मवळे कुटुंबीय, मित्रपरिवार, वारकरी, आप्तेष्ट आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने अनंता मवळे यांच्या बालपणीच्या आठवणी, सेवा काळातील अनुभव आणि ग्रामस्थांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा मिळाला। प्रदीर्घ सेवेनंतर आपल्या माणसाचा होत असलेला सन्मान पाहून कार्यक्रमस्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते। सर्वभूतहिते रता या भावनेला साजेसे कार्य करत सामान्य नागरिकांच्या सेवेत आयुष्याची 32 वर्षे समर्पित करणाऱ्या अनंता मवळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याची सांगता वृक्षारोपणानंतर स्नेहभोजनाने करण्यात आली। उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे आदिनाथ अनंता महाले यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला। NSP न्यूज सक्सेस पालघरचं रिपोर्टिंग सौरभ कामडी।